कॉलेज प्रेमकथा. एकेकाळी भारतातील एका छोट्याशा कॉलेजमध्ये प्रिया नावाची एक मुलगी राहायची. ती लांब कुरळे केस आणि मोठे तपकिरी डोळे असलेली एक सुंदर मुलगी होती. प्रिया शहरातील सर्वात प्रतिष्ठित महाविद्यालयात शिकत होती आणि ती एक मेहनती विद्यार्थिनी होती, जी नेहमी तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत असे. एके दिवशी प्रिया तिच्या वर्गात जात असताना कॉलेजमध्ये नवीन असलेल्या एका मुलावर तिची नजर पडली. तो उंच, गोरा आणि मोहक स्मित होता. त्याचं नाव रोहित होतं आणि तो ग्रामीण भागातील एका छोट्याशा गावातला होता. रोहितने नुकतेच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि तो शहरात आपले नवीन जीवन सुरू करण्यास उत्सुक होता. रोहित त्याच्या वर्गाकडे जात असताना त्याची प्रियाकडे वळली आणि त्याला तिच्यावरून नजर हटवता आली नाही. त्याला वाटले की त्याने पाहिलेली सर्वात सुंदर मुलगी आहे. त्याला तिच्याशी बोलायचं होतं, पण तो तिच्याकडे जाण्यासाठी खूप घाबरला होता. दिवस गेले आणि रोहित प्रियाला कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पाहत राहिला. त्याने तिच्याशी बोलायचे ठरवले होते, पण संभाषण कसे सुरू करावे हे त्याला कळले नव्हते. एके दिवशी तो कॅन्टीनच्या दिशेने चालला होता, तेव्हा त्याला प्रिया एका बेंचवर एकटी बसलेली पुस्तक वाचताना दिसली. त्याने संधी साधण्याचे ठरवले आणि तो तिच्याकडे गेला. रोहित आत्मविश्वासाने बोलायचा प्रयत्न करत म्हणाला. प्रियाने पुस्तकातून वर पाहिले आणि हसली. हाय, तिने उत्तर दिले. मी रोहित. त्याने स्वतःची ओळख करून दिली. मी इथे नवीन आहे. मी प्रिया. ती अजूनही हसत म्हणाली. ते बोलू लागले आणि रोहितला कळले की प्रिया फक्त सुंदरच नाही, तर ती हुशार आणि दयाळू देखील आहे. तो तिच्यावर मोहित झाला आणि त्याला तिला अधिक चांगले जाणून घ्यायचे होते. त्यांनी फोन नंबरची देवाणघेवाण केली आणि एकमेकांना संदेश पाठवण्यास सुरुवात झाली. दिवस आठवड्यात बदलले आणि रोहित आणि प्रिया चांगले मित्र बनले. ते त्यांच्या आवडत्या चित्रपटापासून ते त्यांच्या भविष्यातील स्वप्नांपर्यंत सूर्याखाली असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल बोलले. रोहित स्वतःला प्रियाच्या प्रेमात पडला होता, पण तिलाही तसंच वाटत होतं की नाही हे त्याला माहीत नव्हतं. एके दिवशी रोहितने सर्व धैर्य एकवटले आणि प्रियाला तिच्याबद्दल कसे वाटते ते सांगितले. प्रिया, मला माहीत आहे की आम्ही फक्त मित्र आहोत, पण मला तुझ्याबद्दल जे वाटते ते मी मदत करू शकत नाही. मला वाटते की मी तुझ्या प्रेमात आहे. रोहितच्या कबुली जबाबाने प्रिया आश्चर्यचकित झाली, पण तिला स्पर्शही झाला. तिच्या मनातही त्याच्याबद्दल भावना निर्माण होऊ लागल्या होत्या, पण ती कबूल करायला घाबरत होती. रोहित, मला वाटतं मलाही तुझ्याबद्दल भावना आहेत. ती लाजत म्हणाली. त्या दिवसापासून रोहित आणि प्रियाच्या नात्यात बदल झाला. त्यांनी डेटिंग करायला सुरुवात केली आणि एकत्र जास्त वेळ घालवला. ते उद्यानात लांब फिरायला गेले, चित्रपट पाहिले आणि कॅन्टीनमध्ये कॉफी डेट केली. ते एकत्र
आनंदी होते आणि त्यांच्यात काहीही येऊ शकत नव्हते.